लातूर पॅटर्नचे जनक असलेल्या शाहू महाविद्यालयाची ही माहिती जी माहिती अधिकारामध्ये आपण मागवलेली होती. खरं तर ही माहिती सविस्तरपणे आपल्याला व्हिडिओच्या पुढच्या भागात मी दाखवत आहे. 2025च्या वैद्यकीय क्षेत्रात पात्रता परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट या राष्ट्रीय परीक्षेनं लातूर पॅटर्नचं पितळ उघडं पडलं अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ मी व्हायरल केला होता. निश्चितच या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहुतांशी शिक्षणप्रेमींनी आपली पसंती दिली आहे. मात्र हेही मी सांगेन आपल्याला की काही जी काही शिक्षण क्षेत्रातील म्हणा किंवा पालक आणि विद्यार्थी खास करून त्यांना ते रुचलेलं दिसत नाही आहे. त्यांनी त्यावर काही आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की लातूर पॅटर्नच्या अंतर्गत खास करून शाहू कॉलेज एक चांगलं कॉलेज आहे, मेहनत घेत आहे वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, मी शाहू कॉलेजच्या मेहनतीवर कधीच शंका घेतलेली नाही. मी शंका यावर घेतलेली आहे की शाहू कॉलेजनं आजपर्यंत जी 10वीतून 11वी प्रवेशासाठी जी आमची मुलं किंवा त्याची टक्केवारी ठेवली होती ती पाहता शाहू कॉलेजचा निकाल योग्य नाही. किंबहुना जितकी आमची मुलं क्रीम म्हणून महाराष्ट्रातली शाहू कॉलेज घेतं त्या कॉलेजनं आम्हाला ती मुलं परत करताना किंवा 2 वर्षानंतर 12वीच्या रिझल्टनंतर मग तो बोर्ड पॅटर्नचा रिझल्ट असो किंवा नीट CETचे रिझल्ट असतील, याच्यात जी मुलं ज्या टक्केवारीनं घेतली होती त्या टक्केवारीत ती मुलं आपल्याला दिसत नाहीत. जे पर्सेंटेज आहे निकालाचं त्यांचं किंवा याच्यात यशाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. हा माझा या व्हिडिओ मागचा हेतू आहे आणि ते उघड करणं हा माझा हेतू आहे. निश्चितच आपण याच विषयावर आज पुन्हा एकदा चर्चा करत आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात अनागोंदी सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पालकांची दिशाभूल करून फक्त पालकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आखून या ठिकाणी त्यांची दिशाभूल केली जाते. मात्र जेव्हा एक जनप्रवाह किंवा समाज अनुकरणीय बनतो तेव्हा तो समाज लवकर मागं फिरून बघत नाही आणि त्याच्यात त्याचं किती नुकसान झालं आहे हेही त्याला कधीच कळत नाही. आमचं हेच म्हणणं आहे. शाहू कॉलेजच्या मेहनतीबद्दल आम्ही कधीच बोललेलो नाहीत, पण शाहू कॉलेजनं आपली मेहनत सिद्ध करताना आम्ही केलेलं आव्हान का स्वीकारू शकत नाहीत हेही सांगावं. आम्ही एक शाहू कॉलेजला आव्हान केलं होतं की आमची काही मुलं, एक 10 ते 20 मुलं जी की ओरिजिनल 40 ते 50 टक्क्यावाली आपण घ्यावीत आणि त्यांच्यात फक्त 20% गुणवत्ता वृद्धिंगत करून ती आम्हाला परत करावीत. फक्त 20% 2 वर्षामध्ये काहीच अपेक्षा केलेली नाही. जर शाहू कॉलेजचा हे दावा असेल किंवा तिथल्या सगळ्याच क्लासेस बी आले त्याच्यात, त्यांचा हे दावा असेल की आम्ही कोणत्याही मुलांना किंबहुना घेतलेल्या मुलांना, कोणत्याही तर नाहीच शक्य त्यांच्याच्यानं, पण घेतलेल्या मुलांना, टक्केवारीत घेतलेल्या मुलांना आम्ही नक्की यशस्वी बनवू असा जर त्यांचा दावा असेल तो त्यांनी पूर्ण करावा. असं केलं जात नाही. आणि माझा एकही शिक्षणप्रेमींनी आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा. कदाचित अनेकांनी प्रतिक्रिया देताना माझे मुद्दे काही लक्षात घेतलेले नाहीत, फक्त वरवरच्या प्रतिक्रिया आपण दिलेल्या आहेत. परंतु माझं दुसरं म्हणणं असं आहे की या देशामध्ये, नीट समजून घ्या जरा, या देशामध्ये रेग्युलर एज्युकेशन, नियमित शिक्षण ज्याला आपण म्हणतो, हे घेण्यासाठी पहिलीपासून अगदी पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्या मुलानं पुढच्या वर्गात जाण्यासाठी 35% किंवा प्रत्येक विषयात 35 गुण घेणं अनिवार्य आहे. नसता तो अनुत्तीर्ण मानला जातो किंवा फेल होतो आणि त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळत नाही. मात्र या महाराष्ट्रात जेवढे शाळा महाविद्यालय हे अनुदानित आहेत, शासनाचा पगार घेत आहेत शिक्षक, त्या कॉलेज किंवा शाळेमध्ये कोणत्याच मुलाला ॲडमिशनसाठी खरं तर रोखलं जाऊ शकत नाही. हा माझा व्यक्तिगत दावा आहे. ठीक आहे, आज कोण कुठल्या प्रवाहानं चालतं आहे त्याचं काही देणं घेणं नाही. मला खात्री एक दिवस न्यायालयाच्या मदतीनं मी माझा मुद्दा सिद्ध करून दाखवेन, नक्कीच सिद्ध करून दाखवेन. मुद्दा हा आहे की जर एखादा मुलगा 35% उत्तीर्ण झालेला असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. कारण 11वीचं शिक्षण हे काही
प्रोफेशनल एज्युकेशन नाही आहे, ते रेग्युलर एज्युकेशन आहे. प्रत्येक मुलाला ज्या प्रकारे 90% किंवा 98% मुलाला शाहू कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा अधिकार आहे, अगदी त्याचप्रमाणे 35 किंवा 40% गुण असलेल्या मुलाला सुद्धा शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार नेमका कोणी हाणून पाडलेला आहे याचा तपास आम्हाला करायचा आहे. यात अनेक वेळा न्यायालयाकडं शाहू कॉलेज कधी गेलं होतं म्हणे, कदाचित न्यायालयाकडं आमची दुसरी बाजू गेलीच नाही. त्यामुळं माननीय न्यायालयाने कदाचित शाहू कॉलेजच्या बाजूने निकाल दिला असेल की आमच्या शाहू कॉलेजनं मांडणी केली होती, आमच्याकडे एवढे प्रवेश आले तर आम्ही यांना ॲडमिशन द्यायचे कसे. तर कदाचित दुसरी बाजू तिथं सांगणारं न्यायालयाला कोणी नसल्यामुळं न्यायालयानं यांना सांगून दिलं की काही हरकत नाही, तुम्ही गुणवत्तेप्रमाणे प्रवेश करून घ्या. आणि ती प्रथा रूढ झाली. नुसती रूढ शाहूपुरती नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक अगदी खालच्या लेवल तालुका लेवलपर्यंत ज्या शाळा थोड्याफार चर्चित आहेत त्या शाळांनी हीच प्रवेश प्रणाली ॲडॉप्ट केली आणि त्यामुळे समाजाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. मला एक कळत नाही, 50%वाला मुलगासुद्धा खूप काही पुढं करू शकतो, 40%वालाही करू शकतो. त्यालाही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन आणखीन आपल्या शिक्षणाचं इम्प्रूव्हमेंट करण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याला तुम्ही रोखू कसे काय शकता, हा आमचा दावा आहे. आणि म्हणून यात जर यश नाही मिळालं, शिक्षणप्रेमी आणि पालकांना घेऊन आम्ही न्यायालयात जाऊन हा हक्क विद्यार्थ्यांचा नक्की त्यांना मिळवून देऊ. आमचं म्हणणं आहे की यापूर्वीही योगेश्वरी महाविद्यालय होतं अंबेजोगाईचं, त्या ठिकाणी फर्स्ट कम फर्स्ट ॲडमिशन, प्रत्येकाला ॲडमिशन दिलं जायचं. तिथं गुणवत्तेनुसार ॲडमिशन कधीच नव्हतं, आम्हाला नक्की खात्री आहे. परंतु इथंच अशा प्रकारची सिस्टम का लागू होते. फार झालं तर तिथं असं त्या काळी सांगितलं जायचं की जरा चांगले मार्क्स असले तर सायन्स घ्या, त्याच्यानंतर कमी असले तर तुम्ही आर्ट्स कॉमर्स घ्या, असं विद्यार्थ्याला ब्रीफ केलं जायचं. पण तुला सायन्स घेताच येणार नाही असं कधीच कोणी म्हटल्याचं आम्हाला तरी ऐकिवात नव्हतं. आणि म्हणून आमचा हा दावा आहे की शाहू कॉलेजमध्ये अगदी 35%च्या पुढच्या मुलांनासुद्धा ॲडमिशन मिळालं पाहिजे. आता मित्रांनो, आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला लक्षात आणून द्यायची आणि आजचा पुराव्यासहित मी आपल्याला ती गोष्ट मांडणार आहे. आपल्याला वाटलं असेल की मी हे बोलतो हे सहज हवेत आहे, पण नाही मित्रांनो, माझा हा लढा आजचा नाही आहे. 2005-07 पासून शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेजला मी माहिती अधिकारात काही पत्र दिले होते. त्याच्यात काय मी मागितली ती माहिती, आमची घेताना मुलं प्रतिवर्षी 2007 ते 2011पर्यंत प्रतिवर्षी तुम्ही घेतलेलं पर्सेंटेज ओपन कॅटेगरी आणि इतर आरक्षित कॅटेगरीचं काय आहे आणि त्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी तुम्ही कसं घेतलं गेलं, ही एक क्वेश्चन केला होता त्यांना माहिती अधिकारात. दुसरा प्रश्न असाही केला होता, प्रत्येक वर्षी म्हणजे लागलेल्या निकालामध्ये दरवर्षी ज्या काळातली माहिती मागवली होती त्या वर्षी जी मुलं उत्तीर्ण झालेली आहेत त्यांचं प्रमाण काय आहे. उदाहरणार्थ 90%च्या वर आपली किती मुलं आलेली आहेत, त्यानंतर 80%च्या वर 80 ते 89च्या मध्ये किती आहेत, 70 ते 79च्या मध्ये किती आहेत, 60 ते 69च्या मध्ये किती आहेत. अशा प्रकारे मी काही प्रश्नावली त्यांना केली होती. इतकंच नाही तर या प्रत्येक वर्षामध्ये एकूण 500, मला वाटतं आपण बघाल आता मी माहिती अधिकारात जी माहिती मागवली होती ती तुम्हाला आज पुराव्यासहित या ठिकाणी सादर करतोय. आणि आज तरी पहा की मी आज नव्हे 20 वर्षापासून शाहू कॉलेजच्या या चालाकीला, असं मी म्हणेन, माझं म्हणणं आहे ते व्यक्तिगत, मी ती सिद्ध करेन. चालाकी या अर्थानं की तुम्ही जे घेतलेली मुलं आहेत ते किती मुलं घेताय आणि परत करताना त्याची संख्या तुम्ही फक्त 50, 60, 100वर मोजताय. मात्र घेताना त्या काळात 500च्या वर विद्यार्थी होते तुमच्याकडं आणि अलीकडच्या काळात तर तुमच्याकडं जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यापर्यंत संख्या आहे असं आम्ही ऐकतोय. आम्ही घेऊ माहिती, कारण नंतर आपण अशा काही तुकड्या आणलेल्या आहेत ज्या नॉन ग्रँट आहेत. एक तर ग्रँटेड असल्या तरी त्या मुलाकडून सुद्धा काही म्हणजे पैसे घेतले जातात आणि नॉन ग्रँटेड तुकड्यावर तर तुम्ही अगदी अधिकृतपणे घेताय, कारण आमच्या तुकड्यांना ग्रँट नाही असं सांगून ग्रँट नसल्यामुळं तुम्हाला ते अधिकृतपणे तो पैसा घेण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी तुम्ही तुकड्या बी खूप वाढवलेल्या आहेत. आणि जेव्हा शासनाचं काही धोरण आहे, मला तर शासनाच्या धोरणाचं कळत नाही. अनेक शाळांना किंवा आशयांना इतक्या तुकड्या दिलेल्या आहेत की बाकी शाळा ओस पडाव्यात किंवा जिल्हा परिषद वगैरे
शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुकास्तरीय काही शाळांना प्रचंड तुकड्या दिलेल्या आहेत, मागेल तेवढ्या. आता कुणी म्हणेल त्यांच्याकडे तेवढे विद्यार्थी असतील म्हणून त्यांना दिले असतील, परंतु त्याची मर्यादा ठेवायला पाहिजे होते. एक तर शासनानं खेड्यातील मुलं शहरात कशी जातील अशा प्रकारचीच योजना केली काय? उलट खेड्यातून खरं तर शिक्षण शहरातून खेड्याकडे जाणं गरजेचं आहे, परंतु उलटं झालेलं आहे. सगळे पालक आता खेड्यातून शहराकडे धाव घेऊ लागलेत, त्यातही इंग्लिश स्कूलसारख्या शाळेसाठी. जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. याला सगळ्यांना कारणीभूत आहे या महाराष्ट्र शासनाची शिक्षण प्रणाली. त्यांचे नियम त्यांनी जे काढलेले आहेत हे बिलकुल पूर्णतः संस्था चालकांना अनुकूल आहेत आणि जी काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्या कशा बंद पडतील याच्यासाठी पूरक आहेत. हे आपण बघूया. पण चला तर आज मी आपल्याला दाखवणार आहे शाहू कॉलेजचा 2007 ते 2011 या दरम्यानचा निकाल. खरं तर पुन्हा मी आपल्याला सांगतोय की ह्या निकाल पाहताना मी अहमदपूरच्या कॉलेजचाही निकाल मागवला होता. शाहू कॉलेजचं मी आभार मानतो की त्यांनी मला तो माहिती अधिकारात दिलं होतं त्या काळचं. नंतर टाळलं होतं. अगोदर मी टाळायचा थोडा हे होता, परंतु मी अपिलीय किंवा अपिलाचीही त्या ठिकाणी तरतूद ठेवली होती, त्यामुळे ती माहिती त्यांनी दिली. मात्र एक मी नक्की नमूद करेन की दयानंद कॉलेज जे आहे या दयानंद कॉलेजनं आपली माहिती दिली नव्हती. मला एक सांगा, जर या कॉलेजना काही भीती नाही आहे, हे फार पारदर्शक आहेत, मेहनती आहेत वगैरे वगैरे जे तुम्ही सांगताय सगळे, तर मग यांना ही माहिती देण्याची भीती का वाटते? यांचं जसं मी म्हटलं काहींना तो पितळ शब्द आवडला नाही वाटतं. मग इथंही मग कोणतं त्यांचं पितळ उघडं पडू नये असं त्यांना वाटतंय हे आता आपणच मला सांगावं. कारण माझं मत आहे की त्यांनी ती माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. मग हे जर एवढे पारदर्शक असतील, यांना काही भीती नसेल, तर यांनी आपली आहे ती माहिती द्यायला पाहिजे. एकूण किती मुलं परीक्षेला बसली, किती त्याच्यात अनुत्तीर्ण झाली, किती त्याच्यात उत्तीर्ण झाली, उत्तीर्णपैकी कोणाचं किती पर्सेंटेज आलं, ही सगळी माहिती त्यांनी प्रत्येक मागणाऱ्याला द्यायला पाहिजे. परंतु ते देत नाहीत हे पुन्हा मी सांगतो. कारण मी पुन्हा एकदा आता 2025ला दोन्ही कॉलेजला माहिती अधिकार टाकणार आहे आणि जर त्यांनी ते माहिती अधिकार दिला नाही तर तीसुद्धा बाब या महाराष्ट्राला ठणकावून सांगणार आहे. कारण जर तुम्ही हे सत्य लपवत असाल, तुमच्याकडे विद्यार्थी किती आले आणि त्याच्यातले किती यशस्वी झाले, जर हे जगाला सांगणार नसाल आणि छुप्या अजेंड्याने फक्त आमचे 100वर डॉक्टर झाले, होणारच ना. महाराष्ट्रातली क्रीम तुमच्याकडं 1000वर आली तर 100वर डॉक्टर झाले तर त्याच्यात नवल कसलं. आणि म्हणून आमचा हा लढा आहे. आमचा लढा शाहू कॉलेज यांच्या विरोधात नाही. आमचा लढा आम्हाला महाराष्ट्रात आमचं शैक्षणिक मायग्रेशन किंवा ज्याला आपण शिक्षण स्थलांतर आहे हे थांबवायचं आहे. कारण आमच्याही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चांगले महाविद्यालय आहेत, चांगले क्लासेस आहेत. हे सर्वजण नक्कीच आपल्या परीनं हे यश निर्माण किंवा पुन्हा एकदा तयार करायला सक्षम आहेत. मात्र फक्त जी काही जाहिरातबाजी झालेली लातूर पॅटर्नची, त्यामुळं समाज अनुकरणीय बनला आहे आणि तो थांबवणं आम्हाला आता गरजेचं आहे. पाहूयात माहिती अधिकारात घेतलेला हा व्हिडिओ. 13 जुलै 2011 रोजी मी राजश्री शाहू महाविद्यालय लातूरला माहिती अधिकारात माहिती मागवली होती. आपण पाहू शकतोय पहिल्यांदा त्यांनी ही माहिती आपल्याला कोणत्या कारणासाठी पाहिजे याचा स्पष्ट उल्लेख आपल्या अर्जात दिसत नाही. या सबबिकाली मला पत्रव्यवहार केला. मात्र पुन्हा मी त्यांना जेव्हा परत अर्ज केला तेव्हा मात्र त्यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत आपण बघू शकता हा 11 ऑगस्ट 2011 रोजी त्यांनी माहिती अधिकारात माहिती देण्याचं मान्य केलं आणि त्यासाठी मी त्यांना एक 100 रुपयाचं DD पाठवावा अशी माहिती दिली. त्यानंतर मात्र आपण बघू शकताय सतत माझे पत्रव्यवहार चालू राहिले आणि विशेषतः आपण हे पत्र बघू शकता 10 ऑगस्ट 2011 रोजी पुन्हा मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यांना हीच माहिती मागवण्याबद्दल कळवलं होतं. त्यानंतर यासाठी त्यांनी ही माहिती आपल्याला हवी असेल तर काही पैसे भरावेत असं सांगितलं होतं. त्यानुसार मी त्यांच्याकडं आपण बघू शकता या ठिकाणी काही जी त्यांनी मागणी केली होती त्यानुसार 100 रुपयाचा DD पाठवला होता. मात्र त्यानंतर खरं तर या माहितीसाठी त्यांनी माझ्याकडून जी काही हवं आहे ती माहिती त्यांनी मला या ठिकाणी पाठवली होती. आपण बघू शकता या ठिकाणी ही माहिती
त्या ठिकाणी त्यांनी पाठवली होती. ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं, आमच्या संस्थेत विना अनुदानित तुकडीत इयत्ता 11वीसाठी प्रवेश घेणाऱ्या आरक्षण श्रेणीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून 14,815 व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून 15,125 रुपये घेतले जातात. त्यानंतर त्यांनी ही माहिती मला पाठवली होती. आपण बघू शकता, मी जशी प्रश्नावली त्यांना केली होती त्यानुसार त्यांनी मला माहिती या ठिकाणी दिली होती, ज्यामध्ये सन 2008 ते 2011 या वर्षासाठी प्रत्येक वर्षात विज्ञान शाखेला किती विद्यार्थी होते, कला शाखेला किती होते, वाणिज्य शाखेला किती होते आणि MCVCला किती होते याची माहिती. त्याचबरोबर हे विद्यार्थी जून 2007 ते 11 या शैक्षणिक वर्षामध्ये 12वी परीक्षेत शाखानिहाय उत्तीर्ण ते किती झाले याची संख्या या ठिकाणी दिसते. 2007ला जरा बघा तुम्ही, 2007ला त्यांचे विद्यार्थी 537 आहेत उत्तीर्ण झालेले. आणि त्याचबरोबर याच्यात आपण पुढचा प्रश्न केला होता. फेब्रुवारी 2010 यावर्षी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यामध्ये 90 ते 98, 85 ते 89, 80 ते 84, 70 ते 79 या निहाय किती विद्यार्थी आहेत हे आपण मागवलं होतं. त्यानुसार 10वीचे गुण आणि याच्यात खूप मोठी तफावत आलेली होती. आपण बघू शकता. फेब्रुवारी 2011 ते 12 या उत्तीर्ण विद्यार्थ्यामध्ये 90 ते 98 म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वर्षीच्या संख्येबद्दल आपण त्यांना विचारलं होतं. त्यामध्ये आपल्याला दिसतंय 90 ते 98मध्ये विज्ञान शाखेत फक्त 58 विद्यार्थी होते, लक्षात असू द्या. 85 ते 89मध्ये एकूण विद्यार्थी होते 112, 80 ते 84% घेणारे विद्यार्थी होते 141. हे कशाचं आहे? बोर्ड एक्झामचं आहे. आपण आता इथं बघू शकताय, इथं ही माहिती आहे राजेश शाहू महाविद्यालय लातूर 11वी सायन्स 2008 ते 2009 ओपन कॅटेगरी आणि इतर श्रेणीमध्ये जे विद्यार्थी त्यांची माहिती आपण अशा प्रकारे मागवली होती. त्यांनी जशी मी प्रश्नावली केली होती त्यानुसार ही माहिती पाठवली होती. आपण बघू शकतो 11वीसाठी त्यांनी कसे ॲडमिशन घेतले होते आणि टक्केवारी किती होती. ओपन कॅटेगरीची टक्केवारी आपण बघू शकता इथं 2010-11ला, आता तर आपण खूप दूर आलो 25मध्ये, 10-11ला ओपन कॅटेगरी होती 98.73. म्हणजे जेवढे विद्यार्थी त्यांनी घेतले होते आमचे ते 98.73च्या पुढं होते. जरा बघा. आणि SC कॅटेगरीतसुद्धा 92.73, ST कॅटेगरी 85, VNT 91 वगैरे वगैरे, NT2 96. म्हणजे आपण हे बघू शकता या ठिकाणी. इथं ओपन कॅटेगरी जरा बघा 2011-12ला 99.27ला क्लोज झालेलं होतं. कट ऑफ लिस्ट जरा बघा, कट ऑफ लिस्ट कोणतं वर्ष हे? 2011-12. आणि हा निकाल आता बघा, खास बघण्यासारखा निकाल हा आहे. राजेश शाहू महाविद्यालय लातूर शैक्षणिक वर्ष 2008-09मध्ये झालेल्या MSCET वैद्यकीय परीक्षेत मी मागितलं होतं, कारण त्यावेळेस MSCET वैद्यकीय अभियांत्रिकी परीक्षा असायची. त्याची गुणवत्ता जरा बघा, 190पेक्षा जास्त गुण किती विद्यार्थ्याला होते? फक्त 10. आणि वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी किती होते? 190पेक्षा जास्त 6 आणि अभियांत्रिकीचे 10 होते. 180 ते 189मध्ये किती होते विद्यार्थी? 26. आणि 175 ते 179मध्ये किती होते विद्यार्थी? 13. म्हणजे हे सगळे फक्त 45 विद्यार्थी कितीच्या वर? 179च्या वर होते. त्यानंतर 170 ते 174मध्ये 18 विद्यार्थी होते. हे सगळे विद्यार्थी फक्त 65 त्यावेळेस लागलेले होते, लक्षात घ्या. आणि यावेळेस या वर्षाची जर तुम्ही विद्यार्थी संख्या बघितली 2008-09ची, आपण बघू शकता 2008-09ला या महाविद्यालयाचे 577 विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते, लक्षात घ्या. त्यापैकी फक्त 65 विद्यार्थी त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्राला क्वालिफाय झाले होते.
खालचा निकाल आता 2009-10चा बघा जरा. MSCET वैद्यकीय व त्यावेळेस MSCET होती, नीट नव्हती त्यावेळेस अभियांत्रिकी परीक्षा नीट बघा आता. 190पेक्षा जास्त वैद्यकीय क्षेत्रात फक्त 7 विद्यार्थी होते त्यांचे आणि अभियांत्रिकीचे 10. 80 ते 180 कारण 200पैकी त्यावेळेची परीक्षा असायची. 180 ते 189 याच्यामध्ये फक्त 38 विद्यार्थी होते. त्यानंतर 175 ते 179 14 विद्यार्थी होते. 170 ते 174 17 विद्यार्थी होते आणि 160 ते 173मध्ये 49 विद्यार्थी होते. टोटल 76 विद्यार्थी होते. आणि तुम्हाला जर बघायचं असेल 2009-10ला हे जे मी दाखवले तुम्हाला हे फक्त क्वालिफाय झालेले आहेत. कारण त्यावेळी मला वाटतं 160च्या पुढंच विद्यार्थी लागलेले होते जास्तीत जास्त. कारण त्याच्या खालचे विद्यार्थी लागले नव्हते. 200पैकी 160च्या पुढंच विद्यार्थी लागलेले होते. तर यावर्षी 2009 आणि 10ची त्यांची एकूण विज्ञान शाखेचे विद्यार्थी किती होते हे पाहूयात. तर 9-10ला आपण बघू शकता 573 विद्यार्थी होते. 573 आणि या 573पैकी फक्त 76 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते वैद्यकीय MSCETला आणि बाकी 500 विद्यार्थी क्वालिफाय झालेले नव्हते, हे लक्षात घ्या. जरा पुढच्या वर्षीचा निकाल बघा. 2010 ते 11मध्ये झालेल्या MSCET वैद्यकीय परीक्षेत एकूण विद्यार्थी 190पेक्षा जास्त फक्त 5 विद्यार्थी होते या महाविद्यालयाचे. 180 ते 189मध्ये 22 होते आणि 175 ते 179मध्ये 24 होते आणि 170 ते 174 इथपर्यंतच क्वालिफाय झाले होते 67 विद्यार्थी होते. एकूण 67 विद्यार्थी म्हणजे कारण 170च्या पुढं खाली विद्यार्थी त्यावेळेस MSCETला वैद्यकीय क्षेत्राला क्वालिफाय झालेले नव्हते, 70च्या वरच झाले होते. ते एकूण संख्या होती यांची 67. आपण बघू शकता नीट 67 होती. ठीक आहे ना. पुढं ती मी या ठिकाणी अभियांत्रिकी शाखेचे या ठिकाणी नाही दाखवत. आणि एकूण विद्यार्थी यावर्षी होते 563. जरा लक्षात घ्या. बघायचं तर या ठिकाणी बघू शकता आपण 2010ला या महाविद्यालयाचे विज्ञान शाखेला 563 विद्यार्थी होते, ज्यापैकी फक्त किती आपण बघितलं 67 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले होते वैद्यकीय क्षेत्राला. तर दरवर्षीच आपण बघू शकता त्यानंतर 500 विद्यार्थी कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी दुसरीकडे गेले असतील. असं मानूया की खाली कुणी BMS BHMSकडे गेले असतील, परंतु ते MBBSला लागलेले नव्हते. कारण कट ऑफ लिस्ट तुम्हाला आत्ताच दाखवली मी. त्यावेळेची जी कट ऑफ लिस्ट 2010ची जी आहे ती 170च्या पुढंच होती. एकूण महाविद्यालयानं मला जी माहिती दिली होती खास करून 2007 ते 2011 या काळात. खरं तर यावेळी मी मराठवाड्यात अग्रेसर असणाऱ्या 3 कॉलेजची माहिती मागत होती. त्यामध्ये महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर हेही थोडं त्यावेळेस लिडिंगमध्ये होतं, कारण गाजलेलं महाविद्यालय होतं. आणि दयानंद महाविद्यालयालाही मी माहिती अधिकार टाकला होता. मात्र दयानंद महाविद्यालयानं मला ती माहिती नाकारली होती, दिली नाही. आजपर्यंत त्याने ती दिलेली नाही. आणि असं कळतं की दयानंद महाविद्यालय ते देखील नॉन ग्रँट जो 250हून अधिक मुलांची तुकडी चालवते. आपण हे बघताय महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांचा निकालसुद्धा आपण बघू शकता. यांनाही तशीच मी प्रश्नावली पाठवली होती की प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजमधून गुणांची अट आहे का, तर त्यांनी हो म्हटलं होतं. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11वी वर्गाच्या अनुदानित विनाअनुदानित तुकडी वर्गासाठी एकूण किती विद्यार्थी संख्येची मान्यता आहे असं विचारलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अनुदानितला 360 आहे आणि विनाअनुदानितला 120 आहे. त्यानंतर कला आणि वाणिज्याची त्यांनी माहिती दिली होती. अहमदपूरच्या कॉलेजला हेही विचारलं होतं आता 11वी वर्गाच्या प्रवेशासाठी जून 2008 ते 2011 या शैक्षणिक वर्षासाठी आरक्षण श्रेणीने 10वीच्या किमान किती टक्क्यावर प्रवेश बंद झाले होते. त्यांनी मला ही माहिती दिली होती. आपण बघू शकता ही माहिती. त्यानंतर मी सन 2008 ते 11 या वर्षामध्ये 12वीचे शाखानिहाय बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या त्यांना विचारली होती. 8 पासून 11पर्यंत त्यांनी तेही दिली होती. आणि आपण बघू शकता 2007 ते 11 या शैक्षणिक वर्षात 12वी बोर्ड परीक्षेत शाखानिहाय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती होती हेही विचारलं होतं. 2008मध्ये त्यांचे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण होते 430. अहमदपूरला आपण हेही विचारलं होतं की फेब्रुवारी 2010 ते 11 यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये
90 ते 98, 85 ते 89, जसं शाहूला विचारलं तसंच यांनी आपण बघितलं असेल की 190च्या वर यांचे 44 विद्यार्थी होते, कारण त्यावेळेस मला वाटतं अहमदपूरचा निकाल थोडा अधिक होता. 180च्या वर त्यांचे 131 विद्यार्थी होते आणि 170च्या वर त्यांचे 61 विद्यार्थी होते. एकूण 150च्या वर त्यांचे 120 विद्यार्थी होते आणि बिलो 150च्या खाली त्यांचे 151 विद्यार्थी होते. विज्ञान शाखेतच 2011ची माहिती त्यांनी दिली होती. एकूण अशा प्रकारची माहिती या कॉलेजनं आपण विचारलेली होती. अहमदपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर GD बगडे यांनी ती माहिती या ठिकाणी दिलेली होती. मात्र पुन्हा एकदा शाहू कॉलेजला आपण बघू शकता हे की शाहू कॉलेजलाच पुन्हा 2017मध्ये पुन्हा माहिती अधिकार टाकला होता आणि तो माहिती अधिकार असा टाकला होता की जे वरील संदर्भी अर्जानुसार आपण जो माहिती त्यांनी लिहिलं होतं त्यातील अधिनियमाच्या लोकप्रमाणे जी माहिती असेल ती माहिती तयार आहे. ही माहिती एकूण त्यांनी मला किती दिलेली आपण बघू शकता. 698 पानांची माहिती पाठवली होती. त्यासाठी त्यांनी मला 1396 रुपये भरा असं सांगितलं होतं आणि ते मी भरले सुद्धा होते. आपण बघू शकता त्यांनी खाते नंबर दिला होता हा, आणि त्यासाठी ही मी पावती होती जी बँकेची माझी ती भरली होती आणि त्यांना भरून ते पैसेही पाठवलेले होते. त्यानुसार शाहू महाविद्यालयानं मला ही माहिती दिलेली होती. आपण बघू शकता ही माहिती किती होती. 600 त्यांनी म्हटल्याप्रमाणे एकूण जवळजवळ 600 माझ्या माहितीप्रमाणे 698 पेजेस आपण बघू शकता. इथं त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि पाठवली त्यांनी मला. मी त्यांना पैसे पाठवले, त्यांनी माहिती पाठवली. माहितीतला एक GR त्यांनी शासकीय GRB मला पाठवला होता जो 30 जून 1997चा आहे, ज्यामध्ये त्यांना कसं गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्याचा म्हणजे आदेश आहे याबद्दलचा हा GR होता आणि तो त्यांनी मला दाखवला होता. खरं तर हे वेगळं जे 698 पेजेस म्हटलं मी, ती खूप मोठी माहिती आहे. ती विद्यार्थ्याच्या नावासहित आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थी त्या कॉलेजला 7 ते 2011 या काळात जी विद्यार्थी होती त्यांची माहिती त्या ठिकाणी मला त्यांनी दिलेली आहे आणि ही खूप डिटेल्समध्ये त्यांनी जे GR मला पाठवले होते, जे माहिती अधिकारात अति आवश्यक होते ते GR त्यांनी मला पाठवले होते. अशा प्रकारे मला एक सांगायचं आपल्या सगळ्यांना की ही जी माहिती मी बोलतो आहे ही माझ्या मनाची नाही आहे. यासाठी मी या कॉलेजच्या आत्तापर्यंतच्या सर्व निकालांचा अभ्यास केलेला आहे आणि आपणही ते करू शकता. मी केला म्हणजे काही फार हे नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे आमची म्हणण्याची की आपण या ठिकाणी जी क्रीम आम्ही देतो आहे त्या क्रीमच्या मोबदल्यात आम्हाला रिटर्न विद्यार्थ्यांची गुणवत्ता मिळत नाही किंवा त्या प्रमाणात कधीच आम्हाला मग वैद्यकीय क्षेत्रात असेल किंवा अभियांत्रिकी शाखेत असेल विद्यार्थ्यांना प्रवेश तितक्या प्रमाणात मिळालेले नाहीत ज्या प्रमाणात जी क्रीम होती ती. आता लोक फक्त जी काही त्यांची आता तर सध्या आपण बघू शकाल की हजारावर त्यांची संख्या आहे. या हजारामध्ये 100-150 मुलं लागली की ती मोठी लिस्ट बनते आणि तेवढं लागणं साहजिक आहे. महाराष्ट्रातली क्रीम घेऊन तेवढी तर लागणारच. ते मुलं कुठेही असते तरी लागणारच होते. हां ठीक आहे, मेहनत असेल कॉलेजची, आपण त्याबद्दल नाकारत नाही, पण अशी मेहनत घेणारे महाराष्ट्रात इतरही कॉलेजेस आहेत. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की हे स्थलांतर तिकडं झाल्यामुळं चांगली मुलं लातूरला गेल्यामुळं त्यांचे निकाल निघत नाहीत. हे शिक्षणप्रेमींनी समजून घ्यावं. हे केवळ टीकाटिप्पणी म्हणून आपण करत नाही आणि त्याच्यात लॉस आमचा असा आहे. मी माझ्या बीड जिल्ह्यासाठी म्हणून खरं तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आणि हे सगळं मी या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला, कारण आम्हाला हेच म्हणायचं की आमची मुलं स्थलांतरित होत आहेत आणि स्थलांतरित मुलं जी आहेत ती तिकडं गेल्यामुळं या ठिकाणी आमच्या जी काही इथल्या शाळा कॉलेजेस असतील, क्लासेस असतील, यांना जी स्ट्रेंथ इथं राहते ती म्हणजे क्रीम जाऊन या अस्सल गुणवंत विद्यार्थी लातूरला मायग्रेट होतात. त्यामुळं चांगला रिझल्ट आमच्या नावानं कधी येतच नाही आणि त्यामुळं हे वर्षानुवर्षे चालूच आहे. याच्यावर कुणीच मागं फिरून बघायला तयार नाही आहे.
मित्रांनो, आपण आत्ताच माहिती अधिकारात जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे की मिळालेल्या माहितीचा अधिकार, कारण मी जो एक लेख लिहिला होता स्थानिक झुंजार नेता पेपरला, तो याच माहिती अधिकारात लिहिला होता. लातूर पॅटर्न एक मृगजळ, इतरही काही दैनिक बीडच्या स्थानिक दैनिकांना तो प्रकाशित झाला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव साहेब यांनी या लेखाला आक्षेप घेत असंही म्हटलं होतं की आपण चुकीची माहिती दिली, परंतु त्या लेखामध्ये आत्ताच आपण पाहिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या अधिकारातच तो लेख लिहिला होता, हे आपल्या सगळ्याला माहिती असावं. यावरून तरी आपण आता नक्की खात्री करा की आपण जे आहे ते आरोप करत नाही, तर सत्य बाबीवर फक्त एक लढा लढत आहोत. धन्यवाद.